नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन शिकवणी डोकावणार आहोत जी आपल्या आजच्या धावपळीच्या आधुनिक आयुष्यासाठी खरं तर खूप महत्वाची आहे. ही गोष्ट आहे दोन मार्गांची. बघा, एक मार्ग आपल्याला जगाकडे ओढतो, लाभाकडे, मान्यतेकडे, गर्दीकडे, आणि दुसरा मार्ग तो आपल्याला आपल्या आत घेऊन जातो, शांतीकडे, मुक्तीकडे. आणि गंमत म्हणजे या दोन्ही मार्गांमधला जो संघर्ष आहे ना, तो आपल्या प्रत्येकाच्या आत सतत सुरू असतो. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण दोन जगांची कहाणी पाहू, जिथे कोलाहल आणि शांतता एकमेकांसमोर उभी ठाकतात. मग आपण त्या दोन मार्गांची गाथा समजून घेऊ, जी या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. त्यानंतर आपण शांत श्रामणेर तिस्साच्या प्रवासातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू, आणि मग बुद्धांच्या आगमनाने नेमकं काय घडलं तेही पाहू. आणि सगळ्यात शेवटी ही सगळी शिकवण आजच्या काळात कशी उपयोगी पडते आणि आपण एकांताचा सराव आपल्या रोजच्या जगण्यात कसा करू शकतो हे जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. जरा डोळे मिटून कल्पना करा, दोन अगदी भिन्न जगांची. एका बाजूला आहे श्रावस्तीमधील गजबजलेलं जेतवन मठ. दुपारच्या तळपत्या उन्हात स्तूपांवरची नक्षी चमकतीये, अगरबत्तीचा एक मंद सुगंध हवेत भरून राहिलाय आणि लोकांची सततची वर्दळ आहे. इथे भेटवस्तूंचा अक्षरशः ओघ सुरू आहे, स्तुतीचे शब्द कानावर पडतायत, सन्मान मिळतोय. आणि आता दुसरी बाजू बघा, एक घनदाट जंगल, जिथे उंच झाडांच्या गर्दीतून सूर्यप्रकाशही जमिनीवर पोचायला कचरतोय. तिथे फक्त पानांची सळसळ ऐकू येतेय आणि एक खोल भेदक शांतता. याच दोन जगामध्ये आजची आपली गोष्ट घडतेय. ही दोन चित्र म्हणजे फक्त दोन जागा नाहीत, तर हे आपल्या आयुष्याचं सार आहे. आपल्याला सतत निवड करायची असते. एका बाजूला आहे स्तुती, लाभ आणि सन्मानाचा बाह्य मार्ग, आणि दुसऱ्या बाजूला आहे एकांत, अलिप्तता आणि शांतीचा आंतरिक मार्ग. हा जो संघर्ष आहे ना, तो आपल्या प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक क्षणी, प्रत्येक निर्णयात सतत सुरू असतो. आता ही गोष्ट आणि त्यातला जो खरा धडा आहे तो समजून घेण्यासाठी आपण धम्मपदातील गाथा क्रमांक 75चा आधार घेणार आहोत. असं समजा की ही गाथा म्हणजे या दोन वेगवेगळ्या मार्गांमधला फरक स्पष्ट करणारा एक कालातीत नकाशाच आहे. अज्ञा ही लाभोपनिसा अज्ञा निब्बाणगामिनी एवमेतम अभिज्ञाय भिक्खु बुद्धस्स सावको सक्कारम नाभिनंदेय्य विवेकमनुबृहय. या गाथेचा भावार्थ खूप सुंदर आहे. खरोखर सांसारिक लाभाकडे नेणारा मार्ग एक आहे आणि निर्वाणाकडे नेणारा मार्ग दुसरा आहे. हे पूर्णपणे समजून बुद्धांच्या शिष्याने सांसारिक लाभ आणि सन्मानात आनंद मानू नये, तर एकांत आणि अलिप्ततेसाठी स्वतःला वाहून घ्यावे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, नाही का? भौतिक यश आणि आध्यात्मिक शांती हे दोन पूर्णपणे वेगळे रस्ते आहेत आणि आपल्याला यापैकी एकाची निवड करावीच लागते. या गाथेतला एक शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे विवेक. हा पाली शब्द आपल्याला वाटतो तितका साधा नाही. याचे 3 सखोल स्तर आहेत. पहिला आहे काय विवेक, म्हणजे शारीरिक एकांत, गर्दीपासून, गोंधळापासून आपल्या शरीराला दूर नेणं. दुसरा आहे चित्तविवेक, म्हणजे मानसिक अलिप्तता, आपलं मन जे लोभ, द्वेष, मोहाच्या विचारांमध्ये अडकतं त्यापासून त्याला दूर ठेवणं. आणि तिसरा, जो सर्वात गहन आहे, तो म्हणजे उपाधिविवेक. ही निर्वाणाची अंतिम अवस्था आहे, जिथे सर्व सांसारिक उपाधींपासून आणि दुःखांपासून मुक्ती मिळते. चला, आता या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रामणेर तिस्साला भेटूया. तो एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता, म्हणजे त्याच्याकडे सुखसोयींची काहीच कमी नव्हती. पण गंमत बघा, बाहेरील जगातला तो सन्मान, ती स्तुती, त्या भेटवस्तू, या सगळ्या गोष्टी त्याला आतून पोकळ वाटू लागल्या. जरा विचार करा, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी सगळं जग धडपडतं त्याच गोष्टींपासून तिस्साला सुटका हवी होती. त्याला त्या बाह्य कोलाहलापेक्षा आंतरिक शांततेची, त्या विवेकाची ओढ लागली होती. तिस्साचा प्रवास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो की बाह्य सुखसोयींपेक्षा आंतरिक शांती कितीतरी पटीने महत्त्वाची असू शकते. त्याने ऐशारामाचं जीवन सोडून एकांताचा खडतर मार्ग निवडला. शहर सोडून जाणं हा त्याचा निर्णय म्हणजे केवळ जागेतला बदल नव्हता, तर तो लाभोपुनिसा म्हणजे लाभाच्या मार्गाचा केलेला त्याग होता. आणि तिथेच, त्या अरण्यात, त्या शांततेत त्याला अंतिम सत्य सापडलं. जंगलात गेल्यावर तिस्सा पूर्णपणे शांत आणि मितभाषी झाला होता. तो गावकऱ्यांना फार काही शिकवायचा नाही, फक्त एकच आशीर्वाद द्यायचा. त्यामुळे झालं काय की गावकऱ्यांना वाटलं की हा भिक्खू खूप साधा आहे, त्याला फारसं ज्ञान नाही. त्यांची समजूत त्याच्या बाह्य वर्तनावर आधारित होती. त्यांना सत्कार अपेक्षित होता, म्हणजे सन्मान आणि विद्वत्तेचं प्रदर्शन. पण तिस्सा तर विवेकाच्या मार्गावर होता. काही काळानंतर तिस्साचे गुरु महान शिष्य सारीपुत्त आणि महामोग्गललायन त्याला भेटायला आले. त्यांच्या येण्यानं त्या शांत अरण्यातलं वातावरणच बदलून गेलं.
आता या कथेला एक अनपेक्षित वळण मिळणार होतं आणि गावकऱ्यांच्या समजुतीला एक मोठा धक्का बसणार होता. आता इथे आपल्याला दोन वेगवेगळे दृष्टिकोन दिसतायत. गावकरी तिस्साच्या बाह्य मौनावरून त्याचं मूल्यमापन करत होते. का? कारण त्यांना लाभाच्या जगाची सवय होती, जिथे ज्ञान हे दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं. तर दुसरीकडे सारीपुत्तांना त्याच्या आत दडलेल्या ज्ञानाची, त्याच्या विवेकाची पूर्ण खात्री होती. त्यांनी लोकांच्या मतावर विश्वास न ठेवता आपल्या शिष्यावर पूर्ण विश्वास ठेवला. आणि मग जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. गुरूंची आज्ञा मिळताच तिस्साने बोलायला सुरुवात केली. आणि काय? त्याने धम्माच्या अत्यंत गहन संकल्पना, पंचस्कंधांपासून ते थेट निर्वाणाच्या स्वरूपापर्यंत इतक्या सहजपणे आणि सखोलपणे समजावून सांगितल्या की सगळे गावकरी अक्षरशः आश्चर्यचकित झाले. ज्याला ते इतके दिवस साधा समजत होते तो तर ज्ञानाचा सागर निघाला. आता बघा, इथे खूप मनोरंजक मानसिक घटना घडली. तिस्साचं ज्ञान पाहून काही गावकरी खूप आनंदी झाले, तर काही जण नाराज झाले. त्यांना वाटलं की तिस्सानं आपल्याला फसवलंय. त्यांची जी जुनी धारणा होती, हा साधा भिक्खू आहे, आणि जे नवीन सत्य समोर आलं, हा ज्ञानाचा सागर आहे, यात जो संघर्ष निर्माण झाला त्याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात. बघा, एकाच घटनेने दोन अगदी भिन्न प्रतिक्रिया कशा निर्माण होऊ शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहे. बुद्धांनी आपल्या दिव्य दृष्टीने हा सूक्ष्म संघर्ष ओळखला. त्यांच्या करुणामय उपस्थितीने तिथली ती तणावाची ऊर्जा जणू काही विरघळून गेली. त्यांच्या आगमनाने केवळ बाह्य वातावरणच शांत झालं नाही, तर लोकांच्या मनातला गोंधळ आणि संघर्षही मिटून गेला. बुद्धांनी त्या परिस्थितीला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून सादर केलं. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की तिस्साचं मौन ही त्याची कमतरता नव्हती, तर ती त्याची साधना होती. त्याचा विवेक इतका शक्तिशाली होता की त्याच्यामुळेच आज त्या सर्वांना बुद्धांचं आणि त्यांच्या मुख्य शिष्यांचं दर्शन झालं. या एका वाक्याने गावकऱ्यांमधले सगळे गैरसमज दूर झाले. तिस्साचा सन्मान न शोधण्याचा मार्गच त्यांच्यासाठी सर्वात मोठा लाभ ठरला होता. चला तर मग या प्राचीन गोष्टीतून आता थेट वर्तमानात येऊया. ही गाथा म्हणजे केवळ एक कथा नाही, तर आधुनिक जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक व्यावहारिक मार्गदर्शक पुस्तिका आहे. आपल्या आजूबाजूला लाभाचे मार्ग सतत खुणावत असतात, मग ते सोशल मीडियावर असोत किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी. हा विवेक आजच्या जगात कसा वापरायचा ते पाहूया. विचार करा, कामाच्या ठिकाणी गॉसिप किंवा गटबाजीत सामील होण्यात एक प्रकारचा लाभ असतो, नाही का? गटात सामील झाल्याची भावना, इतरांवर नियंत्रण मिळवल्याचा एक खोटा आनंद. हे ओळखून आपण काय विवेक निवडू शकतो? म्हणजे काय? तर जेवणाच्या सुट्टीत त्या घोळक्यात बसण्याऐवजी एकट्याने फिरायला जाणं. आणि चित्तविवेक म्हणजे या नकारात्मक चर्चेत सामील न होण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेणं आणि आपलं लक्ष फक्त आपल्या कामावर केंद्रित करणं. आपला दुसरा सर्वात मोठा संघर्ष आहे या डिजिटल जगाशी. लाईक्स, कमेंट्स, सततचा नोटिफिकेशन्स हा आजच्या युगातला सांसारिक लाभ आहे. यातून आपल्याला तात्पुरती मान्यता मिळते. यापासून दूर राहण्यासाठी काही तास फोन बाजूला ठेवणं किंवा घरातच एक नो फोन झोन तयार करणं हा झाला काय विवेक. आणि फोन उचलण्याची जी तीव्र इच्छा होते, त्या इच्छेकडे केवळ साक्षी भावाने पाहून स्वतःला रोखणं हा आहे चित्तविवेक. नातेसंबंधातही हे तत्त्व अगदी तंतोतंत लागू होतं. कोणत्याही वादात मीच बरोबर हे सिद्ध करण्याचा मोह हा एक लाभ आहे. यामुळे आपल्या अहंकाराला तात्पुरतं समाधान मिळतं. अशावेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहण्यासाठी दूर जाणं हा आहे काय विवेक. आणि नंतर शांत चित्ताने अहंकाराला बाजूला ठेवून समोरच्या व्यक्तीच्या भूमिकेचा विचार करणं हा आहे चित्तविवेक. आणि यामुळे संबंध तुटण्याऐवजी अधिक दृढ होऊ शकतात. तर मग हे सगळं ज्ञान आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो? सिद्धांताकडून आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. कारण ही केवळ एक बौद्धिक चर्चा नाही, तर ही जगण्याची एक पद्धत आहे. हा एक साधा पण खूप प्रभावी सराव आहे. रोज रात्री फक्त 5 मिनिटं शांत बसून स्वतःला विचारायचं, आज दिवसभरात मी कोणत्या बाह्य गोष्टींसाठी, कोणत्या सत्कार किंवा सन्मानासाठी धावपळ केली, आणि मग विचार करायचा, त्याऐवजी शांतीचा, अलिप्ततेचा, विवेकाचा मार्ग निवडला असता तर काय झालं असतं. हे छोटंसं चिंतन आपल्याला हळूहळू योग्य मार्गावर आणेल. तर आजचा कळीचा मुद्दा हाच आहे. या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण काहीतरी मिळवण्याच्या मागे लागला आहे, तिथे आपण आपल्यासाठी थोडा विवेक, थोडा एकांत, थोडी शांतता कुठे शोधू शकतो? मग ती 5 मिनिटांची शारीरिक शांतता असो किंवा विचारांमधली मानसिक अलिप्तता. लाभ आणि निर्वाण या 2 मार्गांपैकी आज आपण कोणता मार्ग निवडणार आहोत यावर नक्की विचार करा.